सर तर तुम्ही नाव वाचून आले असणार की बिना साखरेचा गोड चहा. तर गोड चहा कसा सर, तर यात विषय असा आहे की आपण गोड म्हणल्यावर की यांनी गूळ टाकला असेल का दुसरं कोणतं स्वीटनर, तर तसं काही नाही आहे सर. बिलकुल यात मॉन्क फ्रूट म्हणून एक फळ आहे, ते हिमालयात उगवलं जातं सर. हां, आणि त्याचं 15 ते 20 डिग्री त्याला लागतं. मग तिथून सर आम्ही ब्लेंड केलं आहे टी पावडर, आसाम टी आणि आसाम कॉफी त्याच्यासोबत ब्लेंड केला आहे. आणि हे आमचं एक प्रोडक्ट आहे सर, डायबिटीज पेशंटसाठी एकदम उत्तम आहे सर. त्याचा विषय असा आहे की शुगरचे दुष्परिणाम बॉडीवर किती सर. ग्लायसेमिक इंडेक्स एकदम स्पाईक होतो, लठ्ठपणा येणे, हार्टला प्रॉब्लेम, किडनीला प्रॉब्लेम, ब्रेनला प्रॉब्लेम, बऱ्यापैकी सर साखर बॉडीच्या विरोधातच आहे. तर सरांना प्रॉब्लेम आहेत बऱ्यापैकी. तर सर आणि प्रोडक्ट आहे क्लिनिकली प्रूव्हन आहे, पेटेंटेड FSSAI अप्रूव्ड आहे. ग्लायसेमिक इंडेक्स येते सर, ग्लायसेमिक इंडेक्स वाढला परत करून जावा, क्लिनिकली प्रूव्हन आहे सर. एक मस्ट खरेदी करायचं असल्यावर सर तिथे herbeholistic.com म्हणून वेबसाईट आहे आणि तो नंबर आहे आमचा या नंबर. हा ह्या नंबरवरती. यादव 5 कप बनेल, घरचे 3 ते 4 कप बनेल. 1 ग्राम टाकलं, गरम दूध टाकलं, रेडी. नंबर देऊन जाऊ सर. 500 मध्ये 75 कप बनतात तुमचे. एक डब्बाचे 6.5 रुपयाला एक कप पडतो तुम्हाला. आता बिना साखरेचा चहा पण गोड चहा पण बघितला आपण आता.